नमस्कार. काल आपण पाहिलं की प्रियाने बाबा जाण्याचं कारण स्वतःवर लावले. आधीच मनाने कमजोर प्रिया अजूनच खचून गेली. पाहूयात आता प्रिया स्वतःला कशी सावरत आहे. बाबांच्या जळत्या चितेकडे प्रिया पाहत म्हणाली, बाबा, नक्की दोष कुणाचा? त्या पुरुषाचा, जो एका मुलीला जन्म घालताना तिच्याबद्दल कुठलाही विचार करत नाही, की त्या मुलीचा, जी आपल्या वडिलांचा शब्द आयुष्यभर पाळते? दोष नक्की कुणाचा? जो वडील आपल्या आनंदासाठी मुलीला जन्माला घालतो, की त्या मुलीचा, जीवन आयुष्यभर पुरुषांच्या चार भिंतीत कैद होऊन जीवन जगते? दोष कुणाचा? त्या नवऱ्याचा, जो घाणेरडे आरोप लावून एका मुलीला रात्रीला घराबाहेर काढतो? त्या वडिलांचं, जे आपल्या मुलीने बाहेर जाऊन नोकरी करू नये म्हणून कागदपत्र जाळतो? की त्या मुलीचा, जिच्याकडे सहारा नसताना आपल्या पालनपोषणासाठी आपल्याच वडिलांना संपत्तीचा फक्त काही भाग मागू इच्छिते? तुम्ही सांगा, नक्की दोष कुणाचा? आणि या सर्वात माझं स्थान नक्की कुठे आहे? वडिलांची आज्ञा पाळणारी मुलगी, की नवऱ्याची संपत्ती, की आयुष्यभर आपल्या लोकांसाठी झटणारी मोलकरीण? बाबा, आयुष्यभर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं नाही. माझ्याकडे सतत कानाडोळा करत आला आहात. तेव्हाही मी काहीच बोलले नाही, आणि बोलले तरीही निर्लज्ज बनून जगत राहिलात. तेव्हा आता कसं काय? मुलीच्या बोलण्याचं इतकं वाईट मांडलं की सरळ जग सोडून गेलात, तेही माझ्या कपाळावर खुनी हा शिक्का लावून. जर मुलीची आयुष्यभराची कमाई जळून टाकताना तुम्हाला त्रास झाला नाही, तर मी फक्त माझ्या हक्काचं काही मागितलं तेव्हा तुम्हाला इतका त्रास झाला की माझ्या नावावर कलंक देऊन निघून गेलात. इतरांना काय बोलू म्हणा, त्यांनी तर मला कधी स्वतःचं मानलंच नाही, पण मी तर तुमचं रक्त होते ना, मग तरीही इतकं क्रूर वागलात माझ्याशी. तुमचीही काय तक्रार करू? जिवंत असताना समजून घेतलं नाहीत, तर आता तरी काय म्हणू? पण धन्यवाद बाबा, माझ्या नावावर तुमचा जाण्याचा ठप्पा दिल्याबद्दल. आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. प्रिया बाबांशी बोलतच होती की मागून शुभम, मावशीचा मुलगा, आला, आणि तिथे खूप वेळ गेला असल्याने तो तिला सोबत घेऊन परत आला. शुभम तिला चाळीत सोडणार होता, पण प्रियानेच नकार दिल्याने तो तिला चाळीसमोर ड्रॉप करून निघून गेला. प्रियाला आधीच खूप मोठा धक्का लागला होता, त्यात आणखी एक धक्का तिची समोर वाट पाहत होता. ती चाळीत पोहोचलीच होती की इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, तुम्हीच प्रिया का? प्रियाने फक्त मान हलवली. पुढच्या क्षणी साहेब आपला आवाज कणखर करत म्हणाले, तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. आम्ही तुमच्या वडिलांच्या मृत्यूची चौकशी केली. त्यात तुमच्या घरच्यांनी स्टेटमेंट दिलं आहे की घरात काही दिवसांपासून तुमच्यामुळे वाद सुरू होते. बहुधा म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली असावी. तेव्हा त्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. प्रियाला कधी वाटलंच नव्हतं की तिच्या आयुष्यात हा देखील दिवस येईल. तिने मागे वळून पाहिलं तर कुणीही तिला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. एवढंच काय, आजोबांनी देखील पोलिसांना थांबविलं नव्हतं. प्रियाला त्यात काहीच नवीन वाटलं नव्हतं. तिने मागे बघून चेहऱ्यावर मंद स्मित आणलं आणि पोलिसांना सोपवून त्यांच्यासोबत जाऊ लागली. तिला पोलीस खाली नेऊ लागले. ही घटना हळूहळू संपूर्ण चाळीत वाऱ्यासारखी पसरली आणि सर्व खाली धावत आले. सोबत तिला गाडीत टाकणार तेवढ्यात मागून निमसरकर काका म्हणाले, साहेब, घरच्यांनी प्रियावर चुकीचा आरोप लावला आहे. त्यांच्या घरात भांडणं तर कायमच असतात, आणि त्यांना प्रिया आवडत नव्हती म्हणून बहुतेक त्यांनी प्रियाला मृत्यूचं कारण मानलं. आम्ही त्यांच्या जवळच राहतो, त्यामुळे आम्ही खात्रीने सांगू शकतो की प्रियाची यात काही चूक नाहीये. तुम्हाला हवं असल्यास आम्ही सर्व लोक स्टेटमेंट देतो. निमसरकर काकांनी स्टेटमेंट दिल्यावर जवळपास सर्वच लोकांनी स्टेटमेंट दिली, आणि पोलीस प्रियाला घेऊन गेलेच नाहीत. प्रियाच्या हातातली हतकडी काढली आणि प्रिया निमसरकर काकांच्या मिठीत जाऊन रडू लागली. त्यांनी तिला आवरलं आणि आपल्या घरात घेऊन गेले. प्रियाने आंघोळ केली आणि एकटीच त्यांच्या घरी बसून होती. शेजाऱ्यांनी प्रियाच्या घरच्यांचा संपूर्ण स्वयंपाक बनवला होता, पण प्रियाला आज घरात जायची इच्छाच होत नव्हती. निमसरकर काकांनी स्वयंपाक आवरताच प्रियाला बोलवले, पण प्रिया भूक नाहीये म्हणून नकार देऊ लागली. काकांनी ताट जवळ घेत तिला भरवले होते. त्या क्षणी तिच्या डोळ्यात पाणी होतं, कारण आपल्या म्हणणाऱ्या लोकांनी तिला आपलं कधीच मानलं नव्हतं. तर तिच्या चांगल्या स्वभावाने आज तिला चाळीतल्या लोकांनी पोलीस स्टेशनला जाण्यापासून वाचविलं होतं. राकट शेरविण्याचा कार्यक्रम असो की तिसरा दिवस, घरच्यांनी प्रियाला कोणत्याच कार्यक्रमात सहभागी करून घेतलं नव्हतं, आणि तिनेही सहभाग घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण आपल्यामुळेच बाबांचा जीव गेलाय हे तिच्या मनात घट्ट झालं होतं. प्रिया फक्त एक कोपरा पकडून बसून राहत असे. ना तिला जेवणाचं भान होतं ना जगण्याचं. ती दिवस मोजतच जीवन जगत होती. जीवन कसलं,
मृत्यूचं होतं ते. आपल्याच लोकांनी आपल्याला दिलेलं भयानक वास्तव. असं जीवन ज्यात ती सर्वांना नकोशी झाली होती आणि कदाचित ती स्वतःलाही नकोशी झाली होती. रोज तिला बाबांचा तो दोरीला लटकलेला मृतदेह आठवायचा आणि ती झोपेतून उठायची. तिला या सर्वांतून सुटका हवी होती, पण अशा स्थितीत तिला घर सोडून जाण्याची इच्छाही नव्हती. प्रिया आता फक्त घरातल्या एका कोपऱ्यात पडून असे. हेच तिचं जीवन बनत चाललं होतं. बाबा जाऊन 10 दिवस झाले होते. प्रिया एकटीच घरात झोपून होती. काहीच क्षणात तिला जाणवलं की एक हात आपल्या छातीवर येऊन हलतोय. लक्षात येताच ती जागी झाली, तर समोर मामा सावत्र होते. ती त्यांना दूर ढकलत म्हणाली, "मामा, माझ्यासोबत कोणी नाही म्हणून मी हतबल आहे असं समजू नका, की नवऱ्याने म्हटलं म्हणून चारित्र्यहीन आहे असंही समजू नका. आज मी ओरडून सर्वांना काहीही सांगितलं तरी ते ऐकणार नाहीत, म्हणून आज सोडते तुम्हाला. आज ही चूक केली तर केली ना पुन्हा अशी चूक, तर हात कापून फेकेन. आधार नाहीये म्हणून हवं तसं करू शकता, असं समजत असाल तर याद राखा." प्रियाचे शब्द ऐकून मामा पाय आपटत आपटत घरी निघून गेले. पण त्या क्षणी तिला कळून चुकलं होतं की या जगात आता आपलं आपलं म्हणावं असं कुणीही नाहीये. जणू हे जग लांडग्यांनी भरलं आहे, जे आपल्याच घरात असतं, पण वेळ आल्यावरच बाहेर येतात. त्यांना फक्त भूक दिसते, दुसरं काहीच नाही. या घराने तिला नको तितके दुःख दिले होते, तेव्हा आता हे घर तिने कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी तिने शुभमला बोलावून घेतलं. तिने त्याला तिच्या राहण्याची हॉस्टेलमध्ये अरेंजमेंट करायला सांगितली, पण त्याने साफ नकार देत आपल्या घरी घेऊन जातोय असं सांगितलं. तिच्या चेहऱ्यावरून त्याला कळून चुकलं होतं की काहीतरी नक्की झालंय, पण विचारून देखील प्रियाने त्याला काहीच सांगितलं नाही. शेवटी तिने ते घर कायमचं सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि खाली जाऊ लागली. चाळीपासून काही अंतरावर गेल्यावर तिने परत घराकडे लक्ष दिले. डोळ्यात अश्रू होते आणि त्यात नजरेत बाबांचा फासावर लटकलेला मृतदेह आणि मनात घट्ट बसलेली गोष्ट, बाबा फक्त माझ्यामुळे गेले. प्रिया विचारात इतकी हरवली होती की तिला ते प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसू लागलं आणि ती जोरात ओरडली, "बाबा!" तिच्या आवाजाने रूममध्ये झोपलेला सारांश लगेच उठला. त्याने लाईट लावली आणि प्रियाकडे बघू लागला. प्रिया फारच घाबरली होती आणि सारांश म्हणाला, "काय झालं प्रिया? इतकं का घाबरली आहेस?" प्रिया एक शब्द देखील बोलली नाही आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. कितीतरी वेळी ती त्याला घट्ट पकडून होती. त्याने तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसून घेतला आणि पाणी घेण्यासाठी तिला सोडवू लागला, पण ती त्याला काही सोडेनाच. शेवटी त्याने हात लांब करून ग्लास घेतला आणि तिला पाणी पाजू लागला. प्रियाने पाणी पिले आणि पुन्हा त्याला घट्ट मिठी मारून बसली. सारांश देखील तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करू लागला. काही क्षणात प्रिया शांत झाली. तिला शांत झालेला पाहून तो म्हणाला, "आता सांग, काय झालं बरं? काही स्वप्न वगैरे पडलं का?" प्रिया हळुवार आवाजात म्हणाली, "हो, तसंच काही. काही कटू आठवणी जाग्या झाल्या आणि सर्व काही समोर घडत आहे असंच वाटलं." तो तिच्या हातावर हात ठेवत पुन्हा म्हणाला, "आता ठीक आहेस ना?" तिने मान हलवून ठीक आहे असं सांगितलं, पण तो गमतीत म्हणाला, "ठीक आहेस ते बरं, पण आता तू झोपत नाहीस तोपर्यंत मी झोपणार नाही. उगाच मधात ओरडलीस आणि आवाजाने बेडवरून पडलो तर?" त्याच्या बोलण्याने प्रियाचा गंभीर चेहऱ्यावर हसू आले. त्यानेही तिला नीट झोपविले आणि तिच्याकडे पाहू लागला. ती त्याला घट्ट चिटकून झोपली होती. त्याने म्हटल्याप्रमाणे तो खरंच जागा आहे की नाही हे पाहायला तिने चेहरा वर केला आणि तो खरंच डोळे मोठे करून तिला पाहू लागला. तिनेही एक शब्द न बोलता आपले डोळे मिटले. तिला झोप लागत नव्हती, पण सारांशने झोपावं म्हणून ती डोळे मिटून तशीच पडली. सुमारे 15 मिनिटांनी तिने डोळे उघडले, तेव्हा सारांशचा घोरण्याचा आवाज येऊ लागला. ती त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून गालावर हसत म्हणाली, "माझा वेडोबा गं बाई, माझ्या आयुष्यात कोणतं पुण्य केलं होतं की हा आला माहीत नाही. आला, पण आयुष्यच बदललं. पण याचा वेडेपणा परवडत नाही बघ. केव्हा काय करेल ना काही अंदाज नाही. कोणत्या हॉस्पिटलमध्ये पळून आला काय माहिती." चेहऱ्यावर सुंदर हसूच आणत आहे ती. ती त्याच्या कुशीत शिरली आणि पुन्हा एकदा आठवणींच्या कप्प्यात शिरली. प्रियाने घर सोडल्याच्या 7 वर्षांनंतर टीचर हा भूषण बघा ना माझ्या गर्लफ्रेंडवर लाईन मारतोय. मी याला नाही सोडणार हां. तुम्ही समजावून सांगा याला, नाहीतर मी याला सोडणार नाही हां. 5 वर्षांचा सुयश म्हणाला. समोर फळ्यावर लिहित असलेली प्रिया त्याच्याकडे वळून पाहू लागली. आता तिच्यात फारच फरक जाणवत होता. आधी बारीक असलेली प्रिया थोडी हेल्दी झाली होती. तिचे भुरभुर उडणारे केस तिने पार्लरमध्ये जाऊन सरळ करून घेतले होते. एक वेगळीच मिठास तिच्या हसूमध्ये होती. तीच मिठास चेहऱ्यावर आणत म्हणाली, "अरे रे, पण सुयश तुझी गर्लफ्रेंड कोण आहे ते तरी कळू दे आम्हाला." सुयश प्रगतीकडे बोट दाखवत म्हणाला, "ही काय टीचर?"
प्रगतीच तर माझी गर्लफ्रेंड आहे. सर्व प्रगतीकडे पाहू लागले आणि प्रगतीचे लाजून आपल्या चेहऱ्यावर हात ठेवला. ती आपल्या बोटांच्या गॅपमधून समोर पाहणार तर तिच्या अगदी समोर प्रिया येत म्हणाली, काय गं प्रगती, हा खरं बोलतोय का? लबाड कुठली? प्रगतीने लाजून आपले उत्तर कळविले. इकडे सुयश म्हणाला, टीचर सांगा हा त्याला, प्रगतीला त्रास द्यायचा नाही. प्रिया सुयशचं गाल ओढत म्हणाली, हो रे बाबा, मी सांगते त्याला. आता तो नाही देणार त्रास तुझ्या गर्लफ्रेंडला. आता तरी हस ना. ती सुयशला गुदगुल्या लावत होती आणि प्रगती त्याला पाहून हसत होती. तितक्यात कुणीतरी सांगितलं की सायंकाळचे 6 वाजले आणि सर्वच प्रियाची परवानगी न घेता बाहेर पळाले. प्रिया कितीतरी वेळ त्यांना पाहतच होती. ती त्यांच्यात हरवली होती की शुभम तिच्या जवळ येत म्हणाला, काय ताई, गेली तुझी चिल्लर पार्टी? आणि प्रिया हसत म्हणाली, चिल्लर पार्टी कसली रे? महा चालू आहेत ते. या वयात त्यांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. उद्या जाऊन काय दिवे लागतील काय माहीत. आज खूप दिवसांनी शुभमने प्रियाला इतकं मनमोकळेपणाने हसताना पाहिलं होतं. काही क्षण तो तिच्याकडे पाहतच होता. काही क्षणात तिचा हात धरून त्याने तिला बेडवर बसवले आणि स्वतः जमिनीवर बसत म्हणाला, ऐक ना ताई, तुला काही सांगायचं आहे. प्रिया त्याची खेचत म्हणाली, हेच ना की तुझं वर्षावर प्रेम आहे? प्रियाला कसं माहिती? म्हणून तो बुचकळ्यात पडला होता आणि न राहता त्याने विचारले, ताई, मी तर तुला काही सांगितलं पण नाही. मग तुला कसं कळलं? प्रिया त्याचे केस विखरतच म्हणाली, बेटा, मैं भी तेरी दीदी हूँ, बहुत जमाना देखा है हमने. दिसतं रे तुमच्या डोळ्यात, त्यामुळे ते कुणालाही सहज कळेल. ते आपली बत्तीशी दाखवत होता आणि प्रिया त्याला आणखीनच चिडवू लागली. तो तिला हसू नको म्हणून सांगत होता, पण ती त्याचं काही ऐकत नव्हती. तिला बघून तोही हसू लागला. हसता हसता शुभमने मान खाली टाकली. प्रियाच्या हे लक्षात आलं आणि ती म्हणाली, काय रे, रागवला आहेस का माझ्यावर? मी तर गंमत करत होते. बरं घे, सॉरी, आता कान पण पकडते. तो तिचे हात कानावरून खाली घेत म्हणाला, नाही रागवली, पण एक प्रॉब्लेम आहे ग. प्रिया गोंधळत, आता कसला प्रॉब्लेम? आणि शुभम शांतपणे म्हणाला, दीदी, ती मला 1 वर्षाने मोठी आहे. प्रिया त्याच्यावर आता जोराने हसू लागली होती, पण त्याचा चेहरा कोमेजला. हे पाहून ती म्हणाली, काय फरक पडतो शुभम? प्रेम व्यक्तीच्या मनावर होतं ना, की आणखी कशावर होतं? प्रेमात वय, रंग, जात, धर्म याला महत्त्व नसतं. आणि ते पाहून जर करत असू ना, तर प्रेम नसतं. प्रेमात फक्त 2 समजूतदार व्यक्ती असणे आवश्यक असतात, जे कायम एकमेकांना समजून घेतील आणि कधी एकमेकांची साथ सोडणार नाहीत. मला ते प्रेम तुमच्या दोघात दिसतं आणि शुभम, मला प्रॉमिस कर की तू तिला कधी एकटं सोडणार नाही. बाकी मला वहिनी आवडली बरं का. प्रियाच्या बोलण्याने त्याला धीर मिळाला. प्रिया एकमेव व्यक्ती होती जी त्याच्या आयुष्यात खास होती. तो आपल्या प्रत्येक निर्णयात तिला नक्कीच सामील करून घ्यायचा. ताईने परवानगी दिल्यावर तो हसत हसत बाहेर गेला आणि त्याला जाताना पाहून प्रिया खुश झाली. आज सर्व बाहेरून जेवून येणार होते हे तिला माहीत होतं, म्हणून बाजूला असलेलं पुस्तक खोलून ती वाचू लागली. त्याच्या पहिल्या पानावरच्या पहिल्या ओळी होत्या, जिंदगी में जो बीत गया उसे वक्त इस खास भूल जाओ. शायद वक्त ने आपके लिए कुछ खास सोचा होगा, वरना आप सब कुछ सहे कर आज यूँ जिंदा ना होते. प्रियाने पहिली ओळ वाचली आणि आपसुकच तिच्या तोंडून शब्द आले, हाउ स्टूपिड, कहाँ से आते हैं ये लोग, जरा ढंग का कुछ लिखा करो, क्योंकि दर्द सहने वाले के बारे में बात, और बच्चा ही क्या है जीने में, हम तो वही रह गई दर्द भरी रातों में. मी पुन्हा स्वतःला म्हणाली, ओ माय गॉड प्रिया, तू तो शायर बन गई है आजकाल. गेल्या कित्येक वर्षानंतर ती इतकी मनमोकळी हसली होती, पण प्रियाला माहीत नव्हतं की ती ज्या ओळींवर हसत होती त्याचं स्वप्नमय ओळी तीच आयुष्यभर होत्या. हर दर्द की अपनी एक कहानी है, सुनने को लगती सुहानी है, न सोचते ही जुड़ जाते हैं तार किसी के दिल से, मोहब्बत की दर्द ही तो निशानी है. तर प्रेक्षकांनो, आता एवढंच. पाहूयात आता प्रियाला अजून काय काय सहन